हे बघा, हा एवढा मोठा ढिगभर जवळपास वजनी 2 किलोचा चिवडा एवढूशा कढईत बनवला. तुमचा विश्वास नाही बसणार ना? मला माहीतच आहे तुम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही. पण बघा, चिवडा अजिबात आकसत नाही. एकदम खुसखुशीत होतं, कुरकुरीत होतं आणि चवीला भन्नाट होतं. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 1 किलोचा भाजके पोह्यांचा चिवडा करते. 1 किलो वजनी भाजके पोहे घेऊन करतोय. तर रीतसर यादी व्हिडिओच्या शेवटी असेलच, ग्रॅमच्या मेजरमेंटमध्ये, कपच्या मेजरमेंटमध्ये देखील. पण मी काय म्हणते, एक नजर तर घालूयात ना, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला ग्रॅम किंवा कप नसतील तर. आणि काय करायचं आहे, सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही आहे. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. madhurajrecipeclub.com इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. आणि लिमिटेड कालावधी करता 10% सवलत आहे. मधुरा 10 हा डिस्काउंट कोड वापरून. इथे 400 ग्राम शेंगदाणे घेते, आणखी 1 कपभर घेईल. 1 कपमध्ये 200 ग्राम बसतात. 40 कढीपत्त्याची पानं आहेत. 20 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. 3 टेबलस्पून पिठी साखर आहे. 1 टेबलस्पून काळं मीठ आहे. 1 टेबलस्पून चाट मसाला आहे. 1 टेबलस्पून हळद लागेल. 4 टेबलस्पून इथे लाल तिखट घेतले, रंगाचं लाल तिखट आहे. 2 गड्डे घेतलेत लसणाचे आणि त्याचे असे पातळ उभे काप करून घेतलेत. इथे डाळवं घेतलंय 400 ग्रॅम, म्हणजे समप्रमाणात घेतले. 200 ग्रॅम शेंगदाणे, 400 ग्रॅम शेंगदाणे तर 400 ग्रॅम डाळवं घेतले. 100 ग्रॅम खोबऱ्याचे काप करून घेतलेत, पातळ असे. आता चिवड्याचा जो मसाला करणार आहोत त्याकरता आपल्याला 4 टेबलस्पून अख्खे धणे हवेत. 2 टेबलस्पून जिरं लागेल. 2 टेबलस्पून इथे कच्ची बडीशेप लागणार आहे. 20 काळी मिरी आहेत. चवीपुरतं मीठ आहे. आणि याच सोबत 300 ग्रॅम तेल लागेल. सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे, हे भाजके पोहे चाळून घ्यायचं. यामुळे त्यामध्ये जरी कचरा असेल, माती असेल तर ते निघून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण चिवडा करतो तेव्हा त्यामध्ये खूप असा चुरा किंवा भुगा राहत नाही, त्यामुळे चाळून नक्की घ्या. चाळणीमध्ये हे भाजके पोहे काढायचे आणि छान चाळायचे. चला, 1 किलो भाजके पोहे चाळून झाले आहेत. आता चिवड्याचा मसाला तयार करूयात की. 4 टेबलस्पून धने आहेत. गॅस आता सुरू करते. 2 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून बडीशेप आणि अख्खी काळी मिरी. आता हे एकत्र खमंग असं भाजून घ्यायचं. मसाले इथे अजिबात करपवायचे नाही आहेत. हलकासा त्याच्यातून छान असा सुवास तरवळेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजायचे. चला, हलकंसं हे भाजून घेतलं आहे. काय खमंग सुवास तरवळतोय. सुवास तर छान दरवळतोय, पण तुम्ही रंग बघा, हलका हलका मसाल्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली. आता या पलीकडे किंवा याच्या पुढे जाऊन मी हे भाजणार नाही आहे. चटचट आवाज पण येतो. गॅस बंद करायचा. इतपतच आपल्याला भाजायचे, खूप भाजू नका, नाहीतर ते मसाले कडवट भाजले जातात. आता हे भाजलेले मसाले हलकेसे थंड करून घेऊया. आता हा भाजलेला मसाला मिक्सरमध्ये काढूयात. मिक्सरमध्ये या भाजलेल्या मसाल्याची आधी छान पूड तयार करायची. काय खमंग असा सुवास तरवळतोय आणि मसाले छान मिक्सरमध्ये वाटले गेलेत. क्या बात आहे. आता यामध्ये लाल तिखट घालूयात, हळद, चाट मसाला, काळं मीठ घालायचं आणि पुन्हा छान फिरवून घ्यायचं. झक्कास असा चिवडा मसाला तयार आहे. वा, रंग बघा, रंग आणि सुवास तर काय कमाल दरवळतोय. वा वा वा. 1 किलो भाजके पोहे, त्यामुळे हा संपूर्ण मसाला लागणार आहे. चला, आता चिवडा करायला घेऊयात. तर इथे छोट्याशा कढईमध्ये 300 ग्रॅम तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 1 कपला थोडंसं जास्त लागतं, तर तेल इथे गरम करायला ठेवलं आहे. आता एवढ्याशा कढईत एवढा चिवडा कसा करायचा सांगते. इथे वर्तमानपत्र आहे. न लागणारं वर्तमानपत्र घ्या. वर्तमानपत्रावर नाही घालायचं, मला माहिती आहे त्याची शाई खराब असते. तर त्यावर मी इथे बटर पेपर घातलं आहे.
बटर पेपर नसेल वापरायचं तर साधा प्रिंटिंगचा कागद येतो की नाही, आपण झेरॉक्स काढतो किंवा घरामध्ये प्रिंटरमध्ये प्रिंट करतो, ती 4-5 कागदं घ्यायची, त्याला एक टेप लावायचा आणि ते घेतलं तरी काहीही हरकत नाही. पण माझ्याकडे बटर पेपर आहे, 2 बटर पेपरच्या मध्ये कागदी टेप लावला आहे, प्लॅस्टिकचा टेप नाही आहे, त्यामुळे ती काळजी करू नका. आणि हे छान असं तयार केलं. त्यावर हा 1 किलोभर मुरमुरे भाजके पोहे घालून घेतले, पसरवले, मध्ये एक खड्डा केला, जेणेकरून आपण जे काही जिन्नस करणार आहोत, तळून घेणार आहोत, तर त्या खड्ड्यात घालायचे आणि मग नंतर चिवडा फक्त मिसळायचा. हाय काय नाही काय होतं ना, घरोघरी काय असे मोठे मोठे पातेले घमेले नसतात आणि मग चिवडा कसं करायचं याचं टेन्शन असतं. आणि मग खूप जण काय पर्याय काढतात, आपला आंघोळीचा टब असतो, प्लॅस्टिकचा टब असतो, त्यामध्ये करतात. नको तसं. हे सोप्पं आहे, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते, अगदी सोप्पं आहे या पद्धतीने करणं. चला आता शेंगदाणे तळूयात. शेंगदाणे छान तळून घ्यायचे. 2 बॅचेसमध्ये तळणार आहे मी. आधी एवढे घेऊयात तळून आणि मग उरलेले पण घालणार. शेंगदाणे खमंग तळून झालेत. शेंगदाणे खमंग तळलेत कसं ओळखायचं, एकतर याचा रंग बदलतो आणि याचं साल आहे ना, साल उकलतं बघा. शेंगदाणेचं साल उकलतं आणि त्याचे 2 भाग होतात, याचा अर्थ शेंगदाणे छान तळून झाले. चला आता हे छान तळलेले शेंगदाणे काढायचे, जितकं शक्य तितकं तेल निथळायचं आणि या चिवड्यावर घालून घ्यायचं. आता उरलेले शेंगदाणे आहेत, हे देखील तळते. पुढची पण बॅच छान तळून तयार आहे आणि हे पुढचे तळलेले शेंगदाणे पण या भाजक्या पोह्यांवर घालून घ्यायचं. चला आता डाळवं तळूयात. आता हे देखील छान खमंग तळून घ्यायचं. डाळवं मी इथे सगळंच घातलं होतं, 400 ग्रॅम. छान तळून झाले. आता हे काढूयात. हलकंसं कुरकुरीत झालं असं वाटलं की हे काढून घ्यायचं. तेल निथळणं फार गरजेचं आहे, नाहीतर चिवडा ना खूप तेलकट होईल. आहे की नाही सुटसुटीत पद्धत. आणि तुम्हाला हवं असेल तर असं काही उभ्याने करायचं नाही, दिवाळीचा फराळ अजिबात उभ्याने करायचं नाही. छान शेगडी खाली घ्यायची, फतकल मांडून ठेवायचं, 2-4 गडी हाताखाली घ्यायचे, घरातले हो, बाहेरचे नाही, कामाला लावायचं. आणि मुलांना सुट्ट्या असतात की नाही, आणि निघू ते नाही करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. दिवाळी फराळ करायचं, घरातल्या माणसांना कामाला लावायचं, त्याच्याशिवाय बोनस कोणाला द्यायचा नाही, म्हणजे नवीन कपडे बिपडे. चला आता याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप तळून घेऊयात. हे मात्र 2-3 बॅचमध्ये तळून घेऊ. खोबरं तळून झालंय, छान खरपूस असा रंग आलाय. हे डाळवं आपण तळलं ना, त्यामुळे तेलाला फेस आलाय. डाळ तळली की त्याचा फेस तेलामध्ये उतरतो, त्यामुळे काही काळजी करू नका. काळजी करण्यासारखं अजिबात नाही काही. आणि असा तेलाचा फेस बघायला आवडत नसेल तर मग डाळवं शेवटी तळा की, काही चालतंय की. मस्त असे बदामी रंगावर तळलेले खोबऱ्याची कापं. चला इथे खोबरंही तळून झालंय. आता कढीपत्ता घेऊयात. कढीपत्ता घरातच ठेवतो, म्हणजे काढायला सोपा पडेल. कुरकुरीत होईपर्यंत तळायचं. मऊ ठेवू नका. कुठलंच ओलं जिन्नस यामध्ये घालतोय ना, ओलसर नाही राहिलं पाहिजे, नाहीतर चिवडा आहे ना मऊ पडतो. हे बघ, तेलातच घातला. चला आता हा कुरकुरीत झालेला कढीपत्ता काढायचा. तळलेल्या कढीपत्त्याचा असा कमाल सुवास तरळतो, तुम्हाला सांगते. आता याच तेलामध्ये लसणाचे काप तळून घेते. तेलाचा रंग बदललाय कारण खोबरं बिबरं यामध्ये तळलं, पण तेल खराब नाही होतं. ते खोबऱ्याचं जे काळी पाठ असते त्याचा रंग त्यामध्ये उतरतो. सो डोंट वरी. आता चांगलं लसूण खरपूस तळून घ्यायचं. चला लसूण एकदम खरपूस तळून झाला. काय खरपूस लसूण तळला गेलाय. वा वा वा, छान असा खरपूस तळून घ्या. अजिबात ओलसर ठेवू नका, नाहीतर चिवडा आपला मऊ पडतो.
तळलेला लसूण आणि आता याच तेलामध्ये हिरवी मिरची घालते. छान खरपूस तळून घ्यायची मिरची, पण ओलावा पूर्ण त्यातला गेला पाहिजे. मिरच्या देखील एकदम कुरकुरीत तळून झाल्या. अजिबात आहे ना त्यामध्ये ओलसरपणा नाही राहिला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं, नाहीतर चिवडा आहे ना एकदम मऊ पडतो मग. आहा हा, काय दिसतंय सगळं रंगीबेरंगी. जितकं तेल मी तुम्हाला सांगितलं ना तितक्याच तेलाचा वापर केला, त्यापेक्षा 1 चमचाभरही तेल जास्त लागत नाही या चिवड्याला. आता तेल छान कडकडीत गरम आहे, गॅस बंद करूयात. मसाला आपला अजिबात करपला नाही पाहिजे, त्याकरता गॅस बंद केला. सगळ्यात आधी चमचाभर चांगलं हिंग घालायचं. साहित्यात सांगायचं विसरले, पण तुम्ही नक्की घाला. आणि हा जो आपण चिवड्याचा मसाला करून घेतला आहे हा सगळाच घालायचा, काहीच ठेवला नाही मी. हे बघा, मिक्सरचं भांडं तुमच्यासमोरच साफडा सूप करून घेते. आणि मसाला करपू नये म्हणून हे करते. हे बघा, सगळा मसाला घातला. इतका मसाला लागतो. हे अगदी मसाल्याचं चिवड्याचं सगळे जिन्नस आहे ना अचूक प्रमाण आहे. डोळे झाकून फॉलो करा तुम्ही. आता हे मिसळू. बहारदार आणि काय कमाल सुवास तरवळतो या ताज्या ताज्या मसाल्याचं तुम्हाला सांगते. आता हा छान तेलामध्ये खमंग असा परतून घेतलेला मसाला लगोलग या चिवड्यावर घालूयात. आणि चमचाभर चिवड्याच्या सगळ्याच दिशेला घाला, म्हणजे तो एकसारखा चिवड्यावर पसरला जातो. सगळा हा मसाला घातलेला आहे चिवड्याचा. मसाल्याचं तेल हलकंसं गरम आहे, त्यामुळे 2 चमचे किंवा पळी घ्यायची आणि ह्याचं मिश्रण मिसळून घ्यायचं. पटापट हा मसाला आहे ना या चिवड्याला लावून घ्यायचा. आणि तुम्हाला असं वाटलं की आता हे मॅनेजेबल झालं आहे, हाताने करू शकतो, तर मग हे मुठभर असं मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि हा मसाला पटापट असा लावून घ्यायचा पूर्ण चिवड्याला. ही अगदी गरजेची स्टेप आहे. हे बघा, चिवडा काय दिसतोय कमाल, तुम्हाला सांगते. मस्त. यामध्ये ना वाढीव मी काहीच घातलं नाही. जितका मसाला केला होता, जितकं तेल सांगितलं तितकंच सगळे परफेक्ट मिसळून झालं आहे. आणि असं कागदावर पसरून टाकल्यामुळे मिसळायलाही सोपं जातं. आता यामध्ये घालायची पिठी साखर आणि मीठ. पिठी साखर घातल्याशिवाय ना चिवडा आमच्या घशाखाली उतरतच नाही, कुठलाच चिवडा नाही. मग तो पातळ पोहे असो, भाजके पोहे असो. आता तुम्ही विचार करत असाल की आता हे परत परतायचे की नाही. अजिबात गरज नाही. याचं नावच आहे भाजके पोहे. तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा कढईत घालून परतून घ्या 2-3 बॅचेसमध्ये, पण अजिबात गरज नाही. चांगली 2 चमचे पिठी साखर. आता जे आपण चाट मसाला घातला आहे आणि काळं मीठ घातलं आहे, त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, खारटच असतं ते, त्यामुळे मीठ जरा बेताने घाला. वाह. पुन्हा हे मिसळायचं. दिसतोय ना इतका भन्नाट, खावंसं वाटतंय. आहा हा. जबरदस्त. वा वा. मसाला इतका अप्रतिम झालाय, तुम्हाला सांगते. आंबट, गोड, तिखट परफेक्ट चवीचा. क्या बात आहे. काय करायचं सांगायची गरज आहे का? लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि घरच्या मंडळींना कामाला लावत राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.